मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करेन. तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करेन. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन. हे परतपरा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात. कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस. तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. तो संकट समय उच्च दुर्ग आहे. ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा. त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रात विदित करा. शालोम प्रियजन हो, आजच्या रविवारी अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूनं आपल्याला त्याची उपासना करण्याची ही सुवर्ण संधी दिलेली आहे. चला त्याचा लाभ घेऊया. प्रार्थना करून ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. ज्याचं आम्ही वंदन करावं, ज्याची आम्ही स्तुती करावी, ज्याची आम्ही आराधना करावी, ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावं असा केवळ तूच आहेस परमेश्वरा. तू जो राजासनारूढ आहेस, जो तू सदैव आमचा कैवार घेतोस, जो तू सतत आमच्या सोबत आहेस, आमचा पाठीराखा आहेस, आमचा उच्च दुर्ग आहेस, आमचा आश्रयाचा खडक आहेस, आमचा पुरवठा आहेस, आमचा मेंढपाळ आहेस. प्रभू, तू आमच्यासाठी सर्व काही आहेस. आम्ही मनापासून तुझे ऋणी आहोत. तुझी आराधना करण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत. प्रभू, आमची आराधना मान्य करून घे. आम्हाला तुझं नाव उंचवायचं आहे. आम्हाला तुझी स्तुती करायची आहे. आम्हाला तुझं वचन वाचायचं आहे. तुझ्या वचनातून तुझी वाणी ऐकायची आहे. आणि म्हणून बापा, आम्ही ही सर्व वेळ तुझ्या हातात देतो. तू आम्हाला चालव. आजची उपासना तू मान्य करून घे. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया काही सुंदर गीतांनी. लंडनहून मोरे कुटुंबीय म्हणजे शर्ली, शेरिल, वैशालीताई आणि शलमुनदादा आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची आराधना करूया. Thank you.
शर्ली, शेरिल, वैशालीताई आणि शलमोन दादा, प्रभूची स्तुती करण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस आणखीन एक गीत गाऊया आणि हे गीत शर्ली आणि शेरिल या सादर करतायत. शर्ली, शेरिल, हे सुंदर गीत गाण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलं, प्रभूची स्तुती करण्यासाठी आमचं सहाय्य केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज औंध पुणे येथून सिस्टर एलिझाबेथ घाटगे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आज आपण योहानकृत शुभवर्तमान यामधून 5वा अध्याय 16 ते 23 ही वचने वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 16 ते 23.
यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शाब्बात दिवशी अशी कामे करीत असे. येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. त्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारावयास अधिकच खटपट करू लागले, कारण तो शाब्बात मोडीत असे इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान करीत असे. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करता ना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतःचे काही करतो ते सर्व त्याला दाखवितो. तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवी. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करीत नाही. वाचलेली वचने देवबाप आशीर्वादित करो. आमेन. एलिझाबेथ ताई, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं प्रभूचं वचन आमच्याकडे वाचून पाठवलंत, आमचं पुढारी पण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 7 नंबरचं गीत गाऊया, प्रभू तव नाम सुवंदित गावे. मागच्या रविवारी आपण 2 नंबरचं गीत गायलं होतं आणि आज एकदम 7 नंबरचं. याचा अर्थ 3, 4, 5, 6 4 गाणी आपण गायली नाहीत. काय कारण असेल बरं? आम्हाला माहीत नाही. गाणीच आम्हाला माहीत नाहीत. उपासना संगीतामध्ये 801 गीतं आहेत, अतिशय सुंदर अर्थपूर्ण गाणी आहेत. परंतु मला असं वाटतं की कदाचित 100 गाणी तरी आम्हाला येतात की नाही माहीत नाही. पण पूर्वीच्या पिढीमध्ये कदाचित उपासना संगीत किंवा एक्लेसियाचा गीत संग्रह, गजर संग्रह अशी मोजकीच गीतांची पुस्तकं होती आणि मंडळीमध्ये भक्तीच्या वेळेला उपासना संगीतातीलच गाणी गायली जायची. आता आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये हिंदी गाणे खूप गातो, कोरसेस गातो, इंग्लिश गाणी गातो, कारण आजच्या पिढीला ते गाणी आवडतात. परंतु आमच्यासाठी अतिशय सुंदर ठेवा उपासना संगीत हा आम्हाला मिळालेला सुंदर ठेवा आहे आणि हा खजिना मंडळीकडे आहे. परंतु आम्ही तो हरवतो का काय अशी भीती निर्माण झाली आहे. आणि म्हणून आमच्यापैकी ज्यांना उपासना संगीतातील गाणी गाता येतात त्यांनी ती गात राहावी. म्हणजे पुढच्या पिढीला आम्ही ही गाणी देत राहू. आमच्या आईवडिलांनी आम्हाला उपासना संगीतातील गाणी शिकवली आणि त्यामुळे ती आमच्याबरोबर राहिली. आता आमची जबाबदारी ही आहे की पुढच्या पिढीला आम्ही ही गाणी शिकवावी. आणि आमच्या गायकवाड कुटुंबामध्ये अनेक कुटुंबामध्ये घरामध्ये ही गाणी गायली जातात, त्याचा मला खूप आनंद वाटतो. आमची बहीण संध्या उजगरे, त्यांच्या घरामध्ये उपासना संगीतातली गाणी गायली जातात. त्यांचा मुलगा दीपक उजगरे जो अमेरिकेमध्ये आहे तो सुद्धा उपासना संगीतातली गाणी फार सुंदर गातो. तो अमेरिकेत गेला तरी सुद्धा मराठी गाणी विसरला नाहीये. आमचा मोठा भाऊ सारंगदादा तो सुद्धा अतिशय सुंदर उपासना संगीतातली गाणी गायचा. आमची बहीण संजीवनीताई ही तर फार सुंदर गाणी गाते, तिला फार सुंदर आवाज देवाने दिलेला आहे. आणि ती आणि तिची मुलगी अपर्णा यासुद्धा उपासना संगीतातली गाणी फार सुंदर गातात. आपल्या भक्तीमध्ये पल्लवी मिस्त्री ह्या फार सुंदर उपासना संगीतातली गाणी गातात. मागील काही दिवसांमध्ये रेव्हरंड शशी तिवारी यांची पत्नी मिसेस तिवारी यांनी सुद्धा उपासना संगीतातली गाणी गायली नाही का. आणि मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, विनंती करायची आहे
की जर तुम्हाला उपासना संगीतातील गाणी माहीत असतील तर जरूर ती गा, आम्हाला पाठवा. आणि विशेषतः जी गाणी आज गायली जात नाहीत अशी गाणी जर तुम्हाला माहीत असतील तर जरूर ती गा आणि आम्हाला पाठवा. आणि हा जो ठेवा आम्हाला देवाने दिलेला आहे हा आपण जिवंत ठेवू आणि पुढच्या पिढीला आपण देऊ शकू. पहा, आपली ही भक्ती ऑनलाईन भक्ती आहे, म्हणजे डिजिटल आहे आणि ही कायमची राहू शकते. कधी लोक जेव्हा ही भक्ती पाहतील त्यावेळेस उपासना संगीतातील गाणी त्यांना समजतील आणि ते गाऊ शकतील. अमेरिकेमध्ये दरवर्षी एक मराठी संमेलन भरतं. सिस्टर शीला दांडेकर यांच्या पुढारीपणाखाली गेली अनेक वर्ष हे मराठी संमेलन भरतं आणि माझा विश्वास आहे की त्या ठिकाणी सुद्धा ते उपासना संगीतातील गाणी गातात. लंडनमध्ये आमचे मित्र रेव्हरंड अजय मोरे हे सुद्धा उपासना संगीतातील गाणी गातात. आणि अर्थातच आपल्या भक्तीमध्ये सिस्टर वैशाली आणि शलमोन मोरे आणि त्यांच्या 2 मुली ते सर्व उपासना संगीतातील गाणी फार सुंदर गातात. तर अशा प्रकारे आम्हाला अनेकांची गरज आहे. जर तुम्हाला उपासना संगीतातील गाणी माहीत असतील तर जरूर ते गा आणि आम्हाला पाठवा. हे गाणं आपण दानार्पणासाठी गात असतो. मला माहीत नाही की ज्यावेळेस आपण हे गीत गातो त्यावेळेस आपण आपलं दान जमा करता आपल्या कुटुंबामध्ये किंवा नाही, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आपलं दान पाठवू शकता. जर प्रभू आपल्याला प्रेरणा देतो, आपल्या मनामध्ये जर अशा प्रकारे आपल्याला ही इच्छा आहे तर जरूर अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या वेगवेगळ्या सेवांसाठी आपलं दान आम्हाला जरूर पाठवा. आपण गाऊया 7 नंबरचं गाणं, प्रभू तव नाम सुवंदित गावे. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान, आपल्या देणग्या परमेश्वराला अर्पण करूया. प्रभू तव नाम सुवंदित गावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला, मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. त्वदितर ऐसा कोण जयाला, त्वदितर ऐसा कोण जयाला. गाऊनी नित्य गावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. निशिदिनी करीशी उपकारच तू, निशिदिनी करीशी उपकारच तू. हे कामी उबगावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. मज ताराया ख्रिस्त दिलासी, मज ताराया ख्रिस्त दिलासी. तर तुझ मी उमगावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. देसी सदात्मा मजला की मी, देसी सदात्मा मजला की मी. तव मार्गीन डगावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. सदया मज दे दान असे की, सदया मज दे दान असे की. तव मुख नित्य बघावे, प्रभू तव नाम सुवंदित गावे, प्रभू तव
नाम सुवंदित गावे. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. प्रभू, ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, आम्ही अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे, हे दान तू आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये प्रभू तुझं मोठं कार्य व्हावं, तुझे मोठे आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावेत. यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकत असताना, पवित्र आत्मा तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही आपले सर्व विचार बाजूला ठेवून केवळ तुझ्या वचनाकडे लक्ष द्यावं. तुझी शांत वाणी आम्हा सर्वांना ऐकू यावी, यासाठी प्रभू तू आमच्यावर कृपा कर, दया कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपण या दिवसांमध्ये प्रेषितांचा मतांगीकार यावर अभ्यास करत आहोत. त्या शृंखलेतला पुढचा संदेश आज आपण ऐकूया. हा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, याचा मला अतिशय आनंद होतो. प्रभूची स्तुती असो. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे, असा माझा विश्वास आहे. काही जण आम्हाला लिहितात आणि कशा प्रकारे प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला आहे हे आपण कळवता, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आपली ही ऑनलाईन भक्ती रविवारी सकाळी 8 वाजता मराठीमध्ये असते आणि 10 वाजता इंग्रजीमध्ये असते. आणि हा प्रीमियर आहे, म्हणजे फक्त ती सुरू होते त्यावेळेला, परंतु आपण कधीही पाहू शकता. आपण रविवारी, सोमवारी, इतर कधी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला जेव्हा शक्य आहे पाहणं, त्यावेळेस आपण ही भक्ती पाहू शकता, त्यामध्ये सहभागी होऊ शकता, ऐकू शकता आणि प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आपण भाग घेऊ शकता. देवाचं वचन आपण ऐकू शकता. फार सुंदर संधी या माध्यमातून आम्हाला मिळाल्या, नाही का? आणि मग आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलं तर 260 व्ह्यूज होते, म्हणजे 260 डिव्हायसेस, कदाचित मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्या माध्यमातून ही भक्ती पाहिली गेली. जरी कमीत कमी 2 व्यक्ती एका डिव्हाइसमध्ये जर पाहतो असं आपण म्हटलं, तर त्याचा अर्थ 500 किंवा जास्त लोक ही मराठी भक्ती पाहतात. इंग्रजी भक्ती पाहणारे थोडे कमी आहेत, 100 किंवा 150 पर्यंत डिव्हायसेस असतात. त्याचा अर्थ जर डबल आपण केलं तर कदाचित 250-300 लोक मग इंग्रजी भक्तीसुद्धा पाहत असतात. आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून अनेकांपर्यंत देवाचं वचन जात आहे आणि प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होता. जेव्हा आपला प्रीमियर असतो 8 वाजता आणि 10 वाजता, त्यावेळेस कदाचित 20-25 लोक मराठीमध्ये आणि 4 किंवा 5 लोक इंग्रजी भक्तीमध्ये सहभागी होतात. आणि त्यांना विशेषतः माझी ही विनंती आहे, जर तुम्ही आपलं नाव आणि आपला फोन नंबर आम्हाला कळवला, माझा व्हॉट्सॲप नंबर या भक्तीमध्ये सांगितला जातो शेवटी, माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर जर तुम्ही आपला फोन नंबर कळवला, आपलं नाव जर सांगितलं, तर या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला तुम्हाला संधी द्यायला आवडेल. आपण शास्त्र वाचन करू शकता, आपण गीत गाऊ शकता,
ज्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला या भक्तीमध्ये भाग घ्यायचा असेल, अशी कोणती गोष्ट जर करावी अशी आपली इच्छा असेल तर जरूर आपण ते करू शकता. आणि म्हणून कृपा करून आपले फोन नंबर आम्हाला पाठवा. मला खूप आनंद वाटतो की आपल्यापैकी अनेक जण दुसऱ्यांना ही लिंक फॉरवर्ड करता. विशेषतः आमचे मित्र सुरेश तेवढे मला नेहमी कळवतात, मी आज 40 लोकांना, मी आज 60 लोकांना पाठवलेली आहे. आणि ही फार चांगली सेवा प्रभूमध्ये ते करत आहेत, आम्हाला मदत करत आहेत. आणि अशा प्रकारे आपल्यापैकी अनेक जण हे करू शकता. मला मागे एका बंधूंचा मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की ब्रदर ग्लॅडस्टन आंचन जे बँगलोरमध्ये असतात, जे इंडियन इव्हँजेलिकल मिशनचे जनरल सेक्रेटरी होते, फार मोठ्या पोस्टवर होते, ते आमचे चांगले मित्र आहेत. आणि त्यांना मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भक्तीचे लिंक्स पाठवत असतो आणि त्या ते दुसऱ्यांना पाठवतात. तर अशा प्रकारे देवाचं वचन अनेकांपर्यंत जात आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. तर अशा प्रकारे यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपण आम्हाला मदत करू शकता ही लिंक इतरांपर्यंत पाठवण्यासाठी. इतरांचे फोन नंबर्स आम्हाला पाठवा आणि आम्ही त्यांना अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, जवळजवळ 260 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये आम्ही तुम्हाला समाविष्ट करू शकतो. जर अद्याप आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड झाला नसाल, सहभागी झाला नसाल, तर कृपा करून आपला फोन नंबर आम्हाला पाठवा. आम्ही प्रामुख्यानं या भक्तीसाठी म्हणून हा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला आणि या भक्तीमध्ये जो काही संदेश आपण ऐकतो, जो विषय असतो, त्यावर त्या ग्रुपमध्ये चर्चा व्हावी अशी मी अपेक्षा करतो. पुष्कळदा होत नाही, परंतु त्याशिवाय ख्रिस्ती विश्वासासाठी, ख्रिस्ती मंडळीसाठी, ख्रिस्ती कुटुंबासाठी असे कोणते महत्त्वाचे विषय आहेत ज्यावर आपण उहापोह करावा, चर्चा करावी, असे विषय आम्ही मांडतो. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर या ग्रुपमध्ये आम्ही चर्चा करत असतो आणि ती संधीसुद्धा आपल्याला मिळेल जर आपण आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर रिबेका आणि रूथ मावस्कर ज्या सर्बियामध्ये असतात आणि अतिशय सुंदर गाणी त्यांनी सादर केली. फार सुंदर आवाज प्रभूने त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या भक्तीमध्ये अतिशय सुंदर गीतं सादर केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मराठीमध्ये शास्त्रवाचन आपल्यासाठी सिस्टर अनघा ओहोळ यांनी वाचलं, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. आजच्या भक्तीमध्ये मिसेस एलिझाबेथ दीपक घाटगे यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं, त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितले की अतिशय दुःखद घटना त्यांच्या घरामध्ये घडल्या. त्यांच्या वहिनी मिसेस उजगरे ज्या सिस्टर होत्या, स्टाफ नर्स होत्या, वानडेस हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष सेवा केली आणि आमचा चांगला परिचय होता. तर त्या प्रभूकडे गेल्या. आणि अजून एक अत्यंत दुःखद घटना सिस्टर एलिझाबेथ यांनी मला सांगितलं की उजगरे फॅमिलीमध्ये घडली. त्या म्हणजे त्यांचे दुसरे एक भाऊ आहेत, त्यांची कन्या जी पुण्यामध्ये काम करत होती आणि एक तरुण स्त्री, त्यांना एक मुलगा आहे आणि अचानक घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्या आणि त्यासुद्धा प्रभूकडे गेल्या. आणि या दुःखामधून बाहेर पडण्यासाठी प्रभूनं त्यांना कृपा पुरवली, त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद देतात. आणि मी त्यांना विनंती केली आणि ताबडतोब शास्त्र वाचन करण्यासाठी त्या तयार झाल्या आणि आपलं शास्त्र वाचन त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला पाठवलं, त्याबद्दल सिस्टर एलिझाबेथ यांचाही मी अतिशय आभारी आहे. आपण या कुटुंबासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. प्रभूने या कुटुंबाचं सांत्वन करावं, प्रभूची शांती आणि प्रभूची कृपा यांचा अनुभव या सर्व कुटुंबियांना या दिवसामध्ये यावा, म्हणून कृपया आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवा. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो.
आमेन. गेले काही रविवार सुरुवातीला आपण एखाद्या स्तोत्रावर मनन करतो आणि त्यानंतर आपला जो मुख्य अभ्यास आहे, विषय आहे प्रेषितांचा मतांगीकार, त्याकडे आपण वळतो. परंतु आज आपण कोणतेही स्तोत्र वाचलेलं नाही, परंतु योहान कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय 16 ते 23 ही वचनं वाचण्यात आली आणि त्यावर आधारित आपण प्रेषितांचा मतांगीकार यामध्ये जो विषय आहे त्याकडे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून नेहमीप्रमाणे जो डिव्होशनल संदेश मेसेज असतो तो कदाचित मी शेअर करणार नाही, परंतु आपण मुख्य विषयाकडे प्रेषितांचा मतांगीकार याकडे वळूया. आत्तापर्यंत 4 सेशन्स मी घेतलेले आहेत. पहिलं सेशन एक तोंड ओळख म्हणून होतं, इंट्रोडक्शन. हा विषय काय, प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास आपण काय करावा याच्याविषयी आपण उहापोह केला. आणि त्यानंतर पहिलं सेशन या प्रेषितांचा मतांगीकारामध्ये जे आहे ते म्हणजे मी विश्वास धरतो, मी विश्वास धरते हे आहे, त्यावर आपण पाहिलं. दुसरं सेशन सर्वसमर्थ देव जो बाप, हे दुसरं सेशन आपण पाहिलं. त्यानंतर आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता, मागच्या वेळेस आपण ते पाहिलं. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष प्रेषितांचा मतांगीकारावर आपण 3 सेशन्स पाहिले, परंतु प्रस्तावना म्हणून जे आपण सेशन पाहिलं ते जर पाहिलं तर आपण 4 सेशन झाले. आणि आता आपण प्रेषितांचा मतांगीकारचं 4थं सेशन पाहणार आहोत. आणि इंग्रजीमध्ये ते आहे जीसस क्राइस्ट हिज ओनली सन. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त. तर त्यावर आपण आज मनन करणार आहोत. जर आपण प्रेषितांचा मतांगीकार पाहिला तर आपण 16-17 सेशन्स घेणार आहोत आणि त्यामध्ये 8 सेशन्स हे प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी आहेत. म्हणजे प्रेषितांचा मतांगीकारमध्ये जास्त वेळ, जास्त महत्त्व प्रभू येशू ख्रिस्तावर विचार करण्यात घालवलेले आहेत. जरी प्रेषितांचा मतांगीकार एक मोठं असं विधान असेल किंवा मोठा लेख असेल, तरी त्यामध्ये जास्त काळ हा प्रभू येशू ख्रिस्तावर देण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ दुसरं महत्त्वाचं नाही असं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये ज्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकार हा लिहिण्यात आला, तयार करण्यात आला, त्यावेळेस जी परिस्थिती होती, येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर हल्ले होत होते. येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व, येशू ख्रिस्ताचं कार्य याविषयी अनेक लोक अनेक शंका निर्माण करत होते. खोटं शिक्षण मंडळीमध्ये येत होतं आणि म्हणून त्या विषयाची मंडळीनं काळजी घ्यावी. मंडळीतील विश्वासणाऱ्यांना आपल्या विश्वासाची खात्री असावी. कोणत्या बाबतीमध्ये सैतान हल्ला करत आहे, खोटं शिक्षण कोणत्या विषयाच्या बाबतीमध्ये येत आहे, त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून प्रेषितांचा मतांगीकार तयार करण्यात आला. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं चरित्र, त्याचे विचार, त्याचं शिक्षण याच्यावर फार हल्ले होत होते. एरियस नावाचा एक असाच खोटा शिक्षक होता, जो खरं म्हणजे फार चांगला ख्रिस्ती होता सुरुवातीला, परंतु तो सत्यापासून बाजूला गेला आणि येशू ख्रिस्ताविषयीचे चुकीचे विचार त्याने मांडायला सुरुवात केली. म्हणून येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं महत्त्व काय आहे, आमच्या विश्वासामध्ये त्याचं स्थान काय आहे हे अधोरेखित करण्यासाठी, त्यावर विशेष भर देण्यासाठी म्हणून प्रेषितांचा मतांगीकार याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं कार्य याच्यावर जास्त भर देण्यात आलं आहे. मग त्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत खोटं शिक्षण मंडळीमध्ये शिरत आहे, खोट्या शिक्षणाचा हल्ला मंडळीवर होत आहे, परंतु तरीसुद्धा मंडळी टिकाव धरून राहिली आहे, मंडळी स्थिर राहिलेली आहे वचनामध्ये, असं आपल्याला पाहायला मिळतं. जर आजच्या काळामध्ये प्रेषितांचा मतांगीकार लिहिण्यात आला असता तर कदाचित पवित्र आत्म्यावर जास्त भर देण्यात आला असता. पवित्र आत्म्याचं कार्य कशा प्रकारे वाढत आहे, पवित्र आत्म्याचं कार्य कशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये होत आहे याच्यावर कदाचित जास्त भर देण्यात आला असता. आणि अर्थातच पवित्र आत्मा आणि त्याचं कार्य, त्याचं विश्वासणाऱ्यांसाठी असलेलं महत्त्वाचं स्थान, त्याची भूमिका यावर सुद्धा खोट्या शिक्षणाचा हल्ला होत आहे आज. कधी कधी काही संदेश मी ऐकतो आणि मला असं वाटतं हे जे कोणी स्वतःला प्रॉफेट आणि अपॉस्टल्स आणि काय काय म्हणून घेतात ते जणू काही येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्म्याला आपला दासच करून ठेवतात. ते आज्ञाच करतात, पवित्र आत्मा तू हे कर, प्रभू येशू ख्रिस्ता तू हे कर. किंवा असं म्हणतात की मी असं करतो, मी धमकावतो, मी असं जाहीर करतो आणि मी सांगतो माझी अशी इच्छा आहे.
मी पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त, देव तो काय सांगत आहे याकडे पुष्कळदा दुर्लक्ष केलं जातं. आणखीन एक समस्या मंडळीमध्ये आहे की पवित्र शास्त्र, बायबलच्या वचनांना सोडून इतर अनेक गोष्टी बोलल्या जातात. एखादा शास्त्रभाग निवडून त्यावर बोलण्यापेक्षा उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत वेगवेगळ्या वचनांचा भडीमार करून, जे त्यांना स्वतःला सुद्धा कदाचित सांगता येणार नाहीत, अशा प्रकारे भडीमार करून आपलं ज्ञान दाखवण्याचा पुष्कळ जण प्रयत्न करतात. त्यापेक्षा एकाच शास्त्रभागावर लक्ष केंद्रित करून त्यामधून प्रभू काय शिकवतो हे पाहण्याची गरज असते. अर्थात तुम्ही जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करता, तुम्ही समजा देवाची तारणाची योजना या विषयावर जर तुम्ही संदेश देत असाल तर तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकापासून सुरुवात करावी लागेल आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जावं लागेल. दान देण्यासंबंधी जर तुम्ही शिकवत असाल तर मग तुम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रातून दान देण्यासंबंधी प्रभू काय शिकवतो त्या प्रकारे तुम्हाला सांगावं लागेल. परंतु जर तुम्ही एखाद्या वचनाचा अभ्यास करता, पुस्तकाचा अभ्यास करता, एखाद्या परिच्छेदाचा अभ्यास करता तर तुम्हाला एकाच ठिकाणी राहावं लागतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल लँगहॅम प्रीचिंग मेथड्स ही एक संकल्पना आहे. डॉक्टर जॉन स्टॉट यांनी ही पद्धती सुरू केली आणि त्याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. जवळजवळ 200 वेगवेगळ्या देशांमध्ये, संपूर्ण जगामध्ये आज लँगहॅम प्रीचिंगची सेवा चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी, ब्रदर रमण इंगळे, ब्रदर चंद्रकांत वाकणकर आम्ही ही जबाबदारी पार पाडत आहोत. लँगहॅम प्रीचिंग किंवा पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा याविषयी आम्ही लोकांना शिक्षण देतो आणि त्याचे सेमिनार्स आम्ही घेत असतो. आम्ही पुण्यामध्ये घेतले. मागच्या महिन्यामध्ये डॉक्टर जॉन्सन, जे लँगहॅम प्रीचिंगचे भारतामधील एक कोऑर्डिनेटर आहेत, ते पुण्यामध्ये आले होते आणि 2 दिवस त्यांनी 4 सभा पुण्यामध्ये घेतल्या. त्यापैकी एक दौंडमध्ये घेतली, पास्टर्स फेलोशिपमध्ये. त्यानंतर UBSमध्ये, युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र, भैरोबा नाला या ठिकाणी, आणि YMCAमध्ये पास्टर्स फेलोशिप जी होती त्या ठिकाणी त्यांनी थोडक्यात लँगहॅम प्रीचिंगची माहिती दिली. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीची माहिती द्यावी अशी आमची योजना आहे. कोल्हापूरमध्ये रेव्हरंड BG मोरे, रेव्हरंड डेव्हिड समुद्रे, ब्रदर दीनानाथ कदम यांची काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये माझी भेट झाली आणि त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला. आणि त्यांची इच्छा आहे की कोल्हापूरमध्ये जवळजवळ 50 लोकांना ते एकत्र आणतील आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा याविषयीचं प्रशिक्षण, याविषयीचं सेमिनार आम्ही घेण्याची योजना करत आहोत. तर आपण प्रार्थना करा आणि आपल्याला जर इच्छा असेल की आपल्या मंडळीमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे सेमिनार आम्ही घ्यावेत तर जरूर आमच्याशी संपर्क करा आणि आपल्या मंडळीमध्ये, आपल्या संस्थेमध्ये येऊन हे शिक्षण देण्यासाठी आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. हा ख्रिस्ती विश्वासामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा केंद्रस्थानी आहे, बरोबर? ख्रिश्चन हा शब्दच आम्हाला येशू ख्रिस्ताची आठवण करून देतो, नाही का? पहा, खरं म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती म्हणत नव्हते आधी. त्यांना फक्त येशू ख्रिस्ताचे शिष्य अशा प्रकारे म्हणत होते. परंतु प्रेषितांची कृत्याचा 11 अध्याय 26 वचनामध्ये अंत्योखिया या ठिकाणी शिष्यांना ख्रिस्ती हे नाव मिळाले असं आपण वाचतो. आणि त्याचा इतिहास असा आहे की हे जे येशू ख्रिस्ताचे शिष्य होते ते सारखे त्यांच्या बोलण्यामधून येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त, 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 ख्रिस्त असे म्हणत होते. म्हणून हे सारखे ख्रिस्त ख्रिस्त काय करतात हे ख्रिस्ती. अशा प्रकारे जणू काही उपहासात्मक पद्धतीनं त्यांना हे नाव देण्यात आलं. आज अर्थात आम्ही अभिमानाने म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की आम्ही ख्रिस्ताचे आहोत. परंतु ज्या काळामध्ये हे नाव पडलं त्या काळामध्ये ख्रिस्ती लोक काय पॉप्युलर नव्हते, ते काय फार सुप्रसिद्ध नव्हते. त्यांचा छळ होत होता, त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जात होतं, त्यांना प्रचंड त्रास दिला जात होता, त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं, त्यांच्यावर धोंडमार केली जात होती, त्यांना वधस्तंभावर सुळावर लटकवण्यात येत होतं. अशी अवस्था होती मंडळीची आणि त्यांना ख्रिस्ती हे नाव होतं. तर ख्रिस्ती लोकांसाठी येशू ख्रिस्त हे नाव अत्यंत महत्वाचं आहे.
तुम्ही विचार करा, येशू ख्रिस्त हे नाव समजा काढून टाकलं तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ती धर्माला, ख्रिस्ती मंडळीला काही अर्थ राहील का? काही महत्व राहील? येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती मंडळीचा, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा आधारस्तंभ आहे, गाभा आहे, नाही का? आमचं संपूर्ण ख्रिस्ती जीवन, आमचं संपूर्ण विश्वासाचं जीवन हे येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे. होय, आम्ही देव जो पिता त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, परंतु आम्हाला तारण देणाऱ्या येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला जरा जास्तीच एक आत्मीयता आहे, नाही का? आणि हाच महत्त्वाचा फरक इतर कोणत्याही धर्मामध्ये आणि आमच्यामध्ये आहे. ख्रिस्ती धर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नीतिनियम, कर्मकांड असं नाही आहे. ख्रिस्ती धर्म म्हणजे जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत ते ख्रिस्ती आहेत. पहा, आमचा हा विश्वास आहे की इतर कोणत्याही धर्मापेक्षा, इतर कोणत्याही विश्वासापेक्षा येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा वेगळा आहे. येशू ख्रिस्तासारखी कोणती व्यक्ती, येशू ख्रिस्तासारखा देव या जगामध्ये नाही आहे. त्याच्याविषयी अर्थात आपल्याला पुष्कळ गोष्टी बोलता येतील, परंतु आपला विषय दुसरा असल्यामुळं मी त्याकडे वळणार नाही. परंतु येशू ख्रिस्त आणि त्याचा संदेश या दोन्ही गोष्टी इतक्या एकमेकांमध्ये आहेत की त्या आम्ही वेगळ्या नाही करू शकत. येशू ख्रिस्तानं जो संदेश दिला तो वेगळा आणि येशू ख्रिस्त वेगळा असं आपण बोलूच शकत नाही. येशू ख्रिस्त आणि त्याचा संदेश या दोन्ही एकमेकांमध्ये इतक्या मिसळलेल्या आहेत की त्यांना आपण विभक्त करू शकत नाही, त्यांना आपण वेगळं करू शकत नाही. आणि म्हणून मंडळीसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी येशू ख्रिस्ताचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त हा एकमेव आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा आमचा विश्वास आहे. अर्थात आपल्यामध्ये काही लोक आहेत की जे असं म्हणतात येशू ख्रिस्त हा सुद्धा इतर देवांप्रमाणे एक देव आहे. इतर अनेक मार्ग आहेत देवाकडे जाण्याचा आणि येशू ख्रिस्त हा एक मार्ग आहे, पण तो पवित्र शास्त्राला धरून नाही आहे. बरोबर? येशू ख्रिस्त काय म्हटला योहान 14:6 मध्ये? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. त्याचं जे हे विधान आहे अत्यंत धाडसाचं, अत्यंत खंबीर असं विधान आहे. आणि त्या विधानाकडे जर आपण पाहिलं, त्याचा अर्थ देवाकडे जाण्यासाठी येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. अनेक धर्म असतील, अनेक धर्म फार चांगल्या गोष्टी शिकवतात, पण तू जर जिवंत देवाकडे जायचं असेल, आमच्या निर्माणकर्त्याकडे जर जायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारेच जावं लागेल. आणि म्हणून येशू ख्रिस्त आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी अत्यंत मौल्यवान आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा संदेश आणि तो आम्ही वेगळं नाही करू शकत. थोडा वेळ येशू ख्रिस्त या त्याच्या नावावर आपण विचार करूया. पुष्कळ लोकांचा हा गैरसमज आहे. जे ख्रिस्ती नाहीत त्यांचं तर आहेच, त्यांना असं वाटतं येशू ख्रिस्त म्हणजे येशू त्याचं पहिलं नाव आणि ख्रिस्त त्याचं आडनाव. जसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही पद्धत आहे की नाव आणि आडनाव असतं. परंतु जेव्हा आपण बायबलचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की दोन नावं नाही आहेत. येशू हे त्याचं नाव आहे, ख्रिस्त हे त्याचं टायटल आहे, हे त्याचं पद आहे, त्याला मिळालेला सन्मान आहे आणि त्याच्या कार्याविषयी ते सांगतं. त्याविषयी आपण थोडक्यात पाहूया, परंतु सुरुवातीला आपण येशू या नावाविषयी विचार करूया. काय बरं येशू या नावाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? मी अनेक चर्चेसमध्ये जातो आणि त्यांना हा प्रश्न विचारतो, येशू या शब्दाचा अर्थ काय? आणि पुष्कळदा पूर्णपणे शांत, कोणी उत्तर देत नाही. आणि मग कधी कधी काही चुकीचे उत्तर सुद्धा मला ऐकायला मिळतात. खरं म्हणजे शब्दशः येशू या शब्दाचा अर्थ असा आहे की देव वाचवतो, गॉड सेव्हज. मत्ते कृष्णवर्तमानाचा 1 अध्याय 21 वचन, त्या ठिकाणी देवदूत सांगतो की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. ही विल सेव्ह हिज पीपल फ्रॉम देअर सिन्स. त्याचा अर्थ तो तारणारा आहे. येशू या शब्दाचा अर्थ तारणारा. नव्या करारामध्ये आपण येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की येशू हा तारणारा कसा होता. त्या जगामध्ये तो आला,
त्याने अनेक चमत्कार केले, त्याने दुःख सहन केलं, वधस्तंभावर अत्यंत क्रूर असं मरण त्याने सहन केलं. त्यानंतर त्याला पुरण्यात आलं, तो पुन्हा उठला आणि तो स्वर्गात चढला आणि देवाच्या उजवीकडे बसला आहे. प्रेषितांच्या मतांकारामध्ये आहे, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. पण तो सर्व काही आम्हाला हे सांगतं की येशू हा तारणार आहे. येशू या नावामध्येच तो काय आहे, काय करतो, त्याचं सामर्थ्य काय आहे याविषयी सुद्धा आम्हाला समजतं. हा नाव किती महत्वाचं आहे नाही का? मला असं वाटतं शेक्सपियर असं म्हणाले नाही का, व्हॉट इज देअर इन द नेम. नावात काय पण तुम्ही एखाद्या यहुदी माणसाला विचारा नावात काय, तो तुम्हाला सांगेल नावामध्ये सर्व आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो येशू या नावामध्ये काय सामर्थ्य आहे. देवाचं वचन आम्हाला सांगते की जर आम्ही येशूच्या नावामध्ये कुठली गोष्ट पित्याला मागितली तर पिता आमच्यासाठी करेल. येशू या नावाविषयी मी पुष्कळ काही बोलू शकेन, कदाचित 1 तास आपलं त्यामध्येच जाईल. पण आपल्याला इतर काही मुद्दे पाहायचे आहेत. जे पुस्तक आपण हे पुस्तक ज्याचा उपयोग मी करत आहे, अफर्मिंग युअर फेथ, ॲलिस्टर मॅग्रा, या पुस्तकातून काही प्रमुख मुद्दे मी घेतलेले आहेत आणि अर्थात मी स्वतः त्याचं स्पष्टीकरण पुढे देत आहे. तर नाव हे किती महत्त्वाचं नाही का? कधी कधी काही आईवडील आपल्या मुलांना काय नावं देतात मला समजत नाही खरं म्हणजे. मी लहान मुलांना विचारतो, तुझं नाव काय, तू काय करतोस? मग त्यावेळेला मी त्यांना विचारतो की ह्या नावाचा अर्थ काय. पुष्कळदा मुलांना माहीत नसतं. मग त्यांचे आईवडील सांगतात की याच नावाचा हा अर्थ आहे. पण काही अर्थहीन नावं दिले जातात. त्या नावाचा काही अर्थ नसतो, अशा प्रकारची नावं सुद्धा दिले जातात. यहुदी लोकांसाठी नावाचा प्रचंड अर्थ होता. नावावरून तो व्यक्ती काय करणार आहे हे जणू काही ते सांगत होते. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला पवित्रशास्त्रामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यावर आपण आता चर्चा करू शकणार नाही, कारण तो फार मोठा विषय आहे. फिलिप्पीकरास पत्रामध्ये आपण पाहतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर असं जे नाव आहे ते त्या नावापैकी सर्वात उंच असं येशूचं नाव आहे. आणि त्या नावानं प्रत्येक जिव्हा कबूल करेल आणि प्रत्येक गुडघा टेकेल असं आपण वाचतो. आता येशू आणि ख्रिस्त हे काय आडनाव नाही, परंतु ख्रिस्त हे एक टायटल आहे, त्याला मिळालेला एक अधिकार आहे, त्याला मिळालेलं पद आहे. खरं म्हणजे ख्रिस्त हा ख्रिस्टॉस या ग्रीक शब्दापासून आलेला शब्द आहे. आणि ख्रिस्टॉस हा ग्रीकमध्ये आहे आणि ते इब्री भाषेमध्ये मसीहासाठी जो शब्द वापरलेला आहे त्यापासून ग्रीकमध्ये ख्रिस्टॉस हा शब्द आलेला आहे. आणि ख्रिस्त मसीहा याचा अर्थ की जो अभिषिक्त आहे. आता आपण सर्व सेवकांना म्हणतो तो प्रभूचा अभिषिक्त दास आहे नाही का? पण तो कुठे येशू ख्रिस्त आणि कुठं आम्ही? येशू ख्रिस्त हा देवाचा अभिषिक्त होता. जुन्या काळामध्ये आपण पाहतो की कुणाचा अभिषेक व्हायचा? राजांचा अभिषेक व्हायचा आणि तेलाच्या द्वारे अभिषेक केला जायचा. शिंगातून तेल ओतून राजाचा अभिषेक केला जायचा. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला जुन्या काळामध्ये पाहायला मिळतं. विशेषतः पहिला राजा शौल, त्याचा अभिषेक शमूएल संदेष्टानं केला आणि त्याला राजा केलं. म्हणजे अभिषिक्त तो आहे की ज्याला अधिकार आहे. इस्रायल लोकांसाठी राजा म्हणजे देवानं अभिषिक्त केलेला, या अर्थ देवानं त्याला अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारे राजाकडे पाहिलं जात होतं. आता सर्वसाधारणपणे जगामध्ये आपण पाहतो की इतिहासामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त आहे हे सर्वजण कबूल करतात. हो, येशू ख्रिस्त पॅलेस्टाईनमध्ये जन्मला, तो एक यहुदी होता, तो एक चांगला शिक्षक होता, त्याने पुष्कळ चांगलं काम केलं. अशा प्रकारे एक ऐतिहासिक पुरावा आम्हाला मिळतो. पण आम्ही ख्रिस्ती नात्यानं केवळ ऐतिहासिक ख्रिस्त याला मान्यता देत नाही, आम्ही त्याच्याही पुढे जातो. आमच्यासाठी ख्रिस्ती विश्वासाचा मध्यबिंदू हा येशू ख्रिस्त आहे. आता येशू ख्रिस्ताला आम्ही का महत्त्व देतो? त्याचं एक कारण म्हणजे आमचा हा विश्वास आहे की तो देवाचा पुत्र आहे. देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त असा आमचा विश्वास आहे. योहान 3:16 आपण पाहतो नाही का, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
प्रभू येशू ख्रिस्ताला जो अधिकार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे महत्त्व आहे ते नव्या कराराच्या अनेक वचनांमधून सिद्ध झालेलं आहे, आम्हाला माहीत आहे. जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी देवाचा पुत्र असं म्हटलेलं आहे आणि वेगवेगळ्या अर्थानं ते वापरलेलं आहे. दानियल 3:25 मध्ये आपण दानियेलाच्या 3 मित्रांची गोष्ट पाहतो. शद्रक, मेशक, अबेदनगो. त्यांनी राजाज्ञा मोडली म्हणून त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येतं आणि त्या ठिकाणी राजा काय पाहतो की या तिघांशिवाय अजून एक आहे आणि तो देवाचा पुत्र आहे, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. अर्थातच येशू ख्रिस्ताचं ते स्वरूप जणू काही त्या ठिकाणी प्रगट होतं, परंतु तो देवाचा पुत्र आहे हे जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाला पिता म्हणून हाक मारतो आणि तो काय म्हणतो, अब्बा फादर. म्हणजे अत्यंत जवळकीचं असं नातं त्याचं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला त्याकडे थोड्या वेळ आपण लक्ष देऊया. योहान 5:17 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करते. देवाचं आणि त्याचं काय वैशिष्ट्यपूर्ण नातं आहे त्याविषयी तो सांगतो. यामुळे तर यहुदी त्याला जिवे मारावयाची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्बात मोडत असे इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान करत असे. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाशी आपलं नातं कशा प्रकारे लोकांसमोर जाहीर करत होता, प्रगट करत होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि देवाचं, पुत्राचं आणि पित्याचं नातं काय आहे त्याविषयी बोलताना पुढे प्रभू येशू ख्रिस्त 19व्या वचनामध्ये म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसंच करतो. आपल्या पित्याचा त्याचा संबंध असा आहे की तो पित्यापासूनच सर्व काही प्राप्त करतो आणि जे काही तो करतो तो पित्याप्रमाणेच करतो. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याविषयी तो अधिक स्पष्टीकरण करतो. आणि मग पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवेल. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये काय काय केले आपल्याला माहीत आहे. त्याने मेलेल्यांना उठवलं. 22वं वचन, पिता कोणाचाही न्याय करत नाही तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो ज्याने मला पाठवले त्या पित्याचा सन्मान करत नाही. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं आणि देवपित्याचं नातं जे आहे त्याविषयी अत्यंत स्पष्ट सांगितलं आणि त्याद्वारे आपला अधिकार काय आहे हे त्याने दाखवून दिलं. पहा, आम्ही असं सांगू शकतो की आम्ही सर्व देवाची मुलं आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा एका वेगळ्या प्रकारे देवाचा पुत्र होता, बरोबर. आणि तो स्वतः देव आहे. आपल्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचे पुत्र या नात्यामध्ये काय फरक आहे ते पाऊल रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये सांगतो. आणि विश्वासणाऱ्यांविषयी बोलताना तो असं म्हणतो की आम्ही दत्तक आहोत. वी आर अडॉप्टेड सन्स. देवाच्या कुटुंबामध्ये देवानं आम्हाला दत्तक घेतलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये दत्तक घेतलेले आहोत. हो, आम्ही देवाचे पुत्र आहोत, आम्ही कन्या आहोत, परंतु देवानं आम्हाला दत्तक घेतलेलं आहे. त्यांच्या प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्ताविषयी असं सांगण्यात आलेलं आहे की त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त. योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहित असताना प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता असं सांगितल्यानंतर योहान 1:14 असं म्हणतो, आणि शब्द देही झाला. हा देव देह रूपाने आमच्यामध्ये आला. म्हणजे देव स्वतः आपल्या पुत्राच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आला. प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो आमच्यासाठी मानव झाला. हे सत्य
आम्हाला शुभवर्तमानामधून प्रगट होतं. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा आमचं तारण करणारा आहे, हा विचार अत्यंत स्पष्टपणे सांगितलेला नाही का. प्रेषित 4:12 शिष्य जाहीर करतात, दुसऱ्या कोणाकडूनही तारण नाही, फक्त येशू ख्रिस्तामध्येच तारण आहे. कदाचित आपल्याला माहीत असेल की मासा हे प्रभू येशू ख्रिस्ताचं चिन्ह म्हणून, सिंबल म्हणून वापरण्यात आलेलं आहे. पहिल्या मंडळीमध्ये पहिले ख्रिस्ती लोक माशाचं चित्र हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक चिन्ह म्हणून वापरत होते आणि त्याचं पूर्ण स्पष्टीकरण अशा प्रकारचं आहे. फिश किंवा मासा ज्या 5 ग्रीक अक्षरांपासून तयार होतो, शब्दांपासून तयार होतो, ते शब्द असे आहेत: जीसस क्राइस्ट सन ऑफ गॉड सेवियर, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र तारणारा. तर अशा प्रकारे पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोक मासा हे चिन्ह एकमेकांना दाखवून येशू ख्रिस्त कोण आहे याची घोषणा त्या काळामध्ये करत होते. आपल्याला हे पण पाहायला मिळतं की पहिल्या मंडळीतील ख्रिस्ती लोक हे येशू ख्रिस्ताची आराधना करत होते, त्याची भक्ती करत होते. पहा, जेव्हाच विटनेस, यहोवाच्या साक्षीदार आम्हाला येऊन सांगतात की येशू हा देव नाही, त्याची भक्ती नका करू, केवळ यहोवा देव आहे. कदाचित हे मी पूर्वी सांगितलेलं आहे, परंतु एक सुंदर उदाहरण म्हणजे थोमानं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं तेव्हा तो म्हटला, माझा प्रभू माझा देव. जर प्रभू येशू ख्रिस्त देव नव्हता, त्याने काय सांगायला पाहिजे होतं? नाही नाही, मी देव नाही, माझी भक्ती करायची नाही, फक्त यहोवा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं खरं सांगायला पाहिजे होतं ना, परंतु त्याने मान्य केलं आणि त्याने अनेकदा हे सांगितलं की मी देव आहे, मी देवाचा पुत्र आहे. आपलं दैवी पण त्यानं कधी लपवून ठेवलं नाही. तो जे काही करत होता त्यामधून सुद्धा त्याने दाखवलं की तो देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि त्यामुळेच तो आम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. तो आमचा मध्यस्थ झाला आहे, त्याच्यामुळे आम्हाला देवाची ओळख होते. आपल्या शिष्यांशी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने असं सांगितलं की ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, तो देवाचा पुत्र आहे, हे पुन्हा आणि पुन्हा त्यानं सिद्ध केलं. आणि आज आम्हा विश्वासणाऱ्यांना हे सत्य पूर्णपणे समजणं आणि त्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. पहा, प्रेषितांचा मतांगीकार हा आम्ही विश्वास प्रगट करण्यासाठी देवानं दिलेलं आमच्या हातात साधन आहे, नाही का. आम्ही प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो, याचा अर्थ आम्ही आपला विश्वास प्रगट करतो. आणि हा विश्वास केवळ चर्चमध्ये प्रगट करण्यासाठी नाही, केवळ घरामध्ये प्रगट करण्यासाठी नाही, परंतु आमच्या संपूर्ण जीवनातून आम्हाला हा विश्वास प्रगट करायचा आहे. आणि प्रेषितांच्या मतांगीकारामधील 4था मुद्दा आपण पाहिला, येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र. आणि हे आम्हाला समजून घेणं आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे, नाही का. पवित्र शास्त्रामधील हे सत्य समजण्यासाठी देवानं आम्हा सर्वांना मदत करावी आणि त्या सत्यामध्ये चालण्यास आम्हाला देवाने कृपा पुरवावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस आम्हाला दिलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, आम्ही तुझं वचन पाहिलेलं आहे, तुझ्या वचनामधून तुझं ज्ञान तू आम्हाला देतोस, तुझं सत्य आम्हाला प्रगट करतोस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, ज्या गोष्टीवर आज आम्ही विचार केला आहे, मनन केलेलं आहे, ते आमच्या सदैव लक्षात राहावं आणि आमच्या संपूर्ण जीवनभर प्रभू आम्ही त्याचं पालन करावं, हा विश्वास आम्ही प्रगट करावा, यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तू आज त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू आम्ही त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं येथून पुढील आयुष्य तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मंडळीसाठी आणि जगातील सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, असा अनुग्रह तू कर. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी
तेव्हा प्रत्येकांना तुझी कृपा पुरव. पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभू तुमच्याशी बोलला, त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला. मग तुम्हाला माहीत आहे, हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका, इतरांनाही मिळू द्या. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या उपासनेची लिंक जरूर पाठवा. आणि हो, आपली उपासना शेअर करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.